पडताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज, विनंती असेल. फिल्डिंग मात्र लगावली गेली आहे. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये. दिवदेवाडी टीमचा 12th मॅन आणि त्या जोडीला जवळवाडी, दोन्ही टीमचे 12th मॅन अवेलेबल आहेत. तर निश्चितच आपण पाहतोय सलामी जोडी. स्ट्राईक एंडवरती प्रफुल्ल, नॉन स्ट्राईक एंडवरती आकाश आपल्याला पाहायला मिळतील. नेक्स्ट बॉल, पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त एफर्ट आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सगळ्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहू शकाल. भैरवनाथ चषक 2026चं 4थं पर्व आपल्याला पाहायला मिळते. एफर्ट मात्र देण्याचं काम केलं जाईल. सगळ्या पद्धतीचं क्रिकेटच्या ठिकाणी सादरीकरण केले जाते. अक्षय पहिल्या षटकासाठी जवळवाडी टीमच्या माध्यमातून आणि बॅटने खेळण्याचा प्रयत्न. सर्कलच्या आतमध्ये मिसफील्ड होईल. बॅकअप मिळतोय का पाहायचंय. एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाबा नक्कीच अंकित केल्या आणि 2 धाब्यांनी धावफलकावरती या ठिकाणी आपण पाहतोय धाबा आल्या त्या 2. अक्षय पहिलं षटक हाताळताना मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दिवदेवाडी आणि जवळवाडी अशी लढत आपण पाहतोय. याच्यात जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीत दाखल होईल आणि त्यासाठीची मेहनत. नेक्स्ट बॉल, चेंडूला उंची, बॅटची लिडिंग आहे सर्कलच्या थोडंसं बाहेर. क्षेत्ररक्षक तैनात आहे. विकेटचं पतन आणि विकेट मात्र इथे जाईल. अगदी पहिलं यश संपादित केलंय अक्षय या गोलंदाजानं. फलंदाज इथे मात्र बाद होतोय तो मात्र प्रफुल्ल इथे बाद होईल. पहिल्या चेंडूवरती डॉट, त्यानंतर 2 आणि त्यानंतर आलेली विकेट. अक्षयने मिळवलंय क्रिकेटमधील यश. यावेळेस आपण पाहतोय एक विकेटचं पतन देखील आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल आणि बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अपील केली, पंचांनी दात पेटाळली. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त एफर्ट आपण पाहतोय गोलंदाज अक्षयच्या माध्यमातून आपण पाहतोय. जवळवाडी टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. पहिला डॉट, दुसऱ्या बाती 2, नंतर आपण पाहतोय विकेट, त्यानंतर डॉट. नेक्स्ट बॉल, यावेळेस थर्डमॅनच्या दिशेने चेंडू जाईल. एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न नकार दिलाय. एक सिंगल आले आणि या सिंगलच्या माध्यमातून आपण पाहतोय धाबा झाले ते धावफलकावरती 3. 3 धाबा धावफलकावरती. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. चांगला एफर्ट, चांगली कामगिरी. दिवदेवाडी जवळवाडी यांच्या दरम्यानची लढत. नेक्स्ट बॉल, हो यावेळेस आपण पाहतोय एक सिंगल सन्मान देण्याचं काम केलं. सिंगलने इथे आपण पाहतोय धावसंख्या 1 अंकानं पुढील. धाबा झाले त्या धावफलकावरती 4 धाबा. प्रथम बॅटिंग करते दिवदेवाडी टीम ऑपोजिशन मध्ये. जवळवाडीच्या विरोधामध्ये आपण पाहतोय पहिल्या षटकाची सांगता. प्रथम फलंदाजी करते दिवदेवाडी टीम. 1 विकेटचं पतन 4 या अंकावरती. सेकंड षटक निलेश घेऊन येतोय. फर्स्ट बॉल, पहिल्या चेंडूवरती फुल टॉसवरती फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न आणि आल्यात त्या धाबा 6. चांगली बॅटिंग करतोय आकाश जुनगरे मैदानाच्या आतमध्ये.
6 धावा मिळवल्यात. पहिल्याच या षटकातील पहिल्या चेंडूवरती केलेली चूक नडले निलेशला आणि धावा झाल्या त्या 10. 10 रन्स. तर निश्चितच आपण पाहतोय षटक क्रमांक 2च्या पहिल्या चेंडूवरती 6 मिळवल्यात. सकाळपासून 2 मॅचमध्ये अगदी 2 अर्धशतकं झळकावलेत आकाश झुनगरेनं. पहिल्या मॅचमध्ये 59, नंतरच्या मॅचमध्ये 50 धाबा जमवल्या आणि खऱ्या अर्थानं आता या मॅचमध्ये महत्त्वाची मॅच अगदी दिवदेवाडी टीमसाठी आजच्या दिवसामध्ये आकाशनं विडा उचललाय. पुन्हा एकदा हुक काढण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग रिजनला. 1 बॉस येईल ते 4 धाबा आले ते 4 आलाय तो चौकार आणि चौकारनिशी धावा झाले त्या धावफलकावरती. अगदी आपण पाहतोय 14 धाबा 14 रन्स, 1 विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. निलेश पाहतोय 0.2 चेंडू आतापर्यंत हाताळलेत आणि 10 धाबा खर्च केल्यात. पहिल्या चेंडूवरती 6, दुसऱ्यावरती 4, 3 चेंडूंमध्ये 11 धावसंख्येवरती खेळतोय आकाश झुनगरे, दिवदेवाडी टीमचा खेळाडू. मैदानाच्या आतमध्ये चांगली आणि जबरदस्त बॅटिंग करत असताना विरोधामध्ये जवळवाडी संघाच्या. यावेळेस आपण पाहतोय डीप लॉंग ऑफ वरती चेंडू गोळीगत निघून जाईल आणि तिथे मात्र धाबा आल्या ते मात्र 4 धाबा झाल्या त्या 18. 4 चेंडू 15 वरती खेळतोय आकाश झुनगरे. ज्या स्टाईलने ज्या पद्धतीनं फलंदाजी करतोय अगदी महत्त्वाची मॅच आहे. बक्षीसपात्र फेरीत दाखल होणारी मॅच. विस्फोटक बॅटिंग सुरू आहे. 4 चेंडूमध्येच 15 धाबा अगदी जमवल्यात या खेळाडूनं अर्थातच आकाश झुनगरेनं आणि चांगल्या पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये प्रथम बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल स्लोअर चेंडू, स्लोअर फुल टॉस. यावेळेस पुन्हा फटका खेळतोय. गॅपमध्ये चेंडू जाईल. सेट ड्राईव्हला फटका खेळलाय. या चेंडूलाही मिळाल्या त्या 4 धाबा आणि धाबा झाल्या त्या धावफलकावरती 22. 22 रन्स स्कोर कार्डवरती 1 विकेटचं पतन. अद्याप 2 चेंडू खेळलाय फक्त विजय. दत्तकृपा आलेवाडी संघाचा संघनायक आणि रामवाडी संघाचा संघनायक आपण रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेक केली जाईल याची दखल घ्या. पंचांनी 9 चेंडू घोषित केलाय. 1+1 2 धाबा येतील. पंचांनी 9 घोषित केलाय. अगदी या 2 अंकित केल्या आणि धाबा झाल्या त्या 24. अगदी दुष्काळात 13वा महिना अगोदर 3, 4 आलेत, 1, 6 आलाय. त्यानंतर 9 चेंडू येतो. 1 चेंडू एक्स्ट्रा येईल, एक्स्ट्रा टाकावा लागेल. त्याच्यावरती एक आलेली एक एक्स्ट्रा धाव अर्थात धाबा झाले त्या 24 रन्स, 1 विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. प्रथम फलंदाजी करतोय दिवदेवाडी संघ विरोधामध्ये जवळवाडीच्या. स्लोअर चेंडू कट काढण्याचा प्रयत्न. यावेळेस डॉट चेंडू. 24 वरती धावसंख्या स्थिरावली आहे. दिवदेवाडी टीम, जवळवाडी टीम. नेक्स्ट बॉल सन्मान देण्याचा प्रयत्न. फक्त फ्लिक केलाय चेंडूला. 1 सिंगल. अगदी दुसरीचा प्रयत्न मिसफील्ड होते. 2 धाबा. तिसरीला मात्र नकार असेल. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. 2 षटकांची सांगता. प्रथम फलंदाजी करतोय दिवदेवाडी संघ विरोधामध्ये जवळवाडीच्या. 1 विकेटचं पतन, 26 धाबा. तर 26 धाबा, 1 विकेटचं पतन. षटक क्रमांक 3. यानंतर दत्तकृपा आलेवाडी आणि रामवाडी टीमचा संघनायक आपण रिपोर्टिंग करा. आमच्या आयोजन कमिटीशी इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेक केली जाईल.
समीर कॅट ड्रॉप इथे होतोय. एक सिंगल समीरच्या माध्यमातून आपण पाहतोय. चांगलं षटक हाताळण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडूवरती यश मिळालं असतं. कॅचेस विन द मॅच, टेक द कॅच विन द मॅच, लेलो कॅच जितो मॅच, छोडो कॅच हारो मॅच असं म्हटलं जातं. आणि या ज्या कॅचेस आहेत त्या खूप महत्त्वाच्या असतात, कारण बक्षीसपात्र फेरीत जाणारी मॅच आणि केलेली चूक खूप मागणी ठरेल. एक सिंगलच्या माध्यमातून धाबा झाले त्या 28 रन्स स्कोर कार्डवरती. एक विकेटचं पतन देखील आपण पाहतोय. समीर गोलंदाजी करतोय. आतापर्यंतची स्थिती 2 सिंगल. एक्सलेंट बॉलिंग आपण पाहतोय. डॉट चेंडू समीरच्या माध्यमातून 28 वरती 1 विकेट आतापर्यंत कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न. दत्तकृपा आलेवाडी शेवटची अनाउन्समेंट. कर्णधार आणि रामवाडीचा कर्णधार रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेक होईल. यावेळेस फटका खेळतोय सेदेवला कार्पेटनं. एक सिंगल दुसरीचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाबा देखील येतील आणि 2 धाब्याने धावा झाले त्या 30 रन्स. 30 रन्स आपल्याला पाहायला मिळते. दुधीवाडी टीम आणि दुसऱ्या बाजूला जवळवाडी टीम. या 2 संघांमधील रंगलेलं रणसंग्राम. बल्लयुद्ध मैदानाच्या आतमध्ये. 8 चेंडू 21 वरती खेळतोय. ओहो, आधी बॅकफुटला आले. पाय थोडासा मागे घेतला. पुन्हा पुश करण्याचा, पंच करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू अगदी स्लोर होता. डिलिव्हर चेंडू पडल्यानंतर अगदी ऑफस्टिकच्या बाजूने चेंडू ट्रॅव्हल झाला. उर्वरित काम यष्टीरक्षकानं कंप्लीट केलं. धावसंख्या स्थिरावली ती 30 या अंकावरती. 30 रन्स. 1 विकेटचं पतन आपण पाहतोय. चेंडू झाले ते मात्र 5 चेंडू. यावेळेस बॅटच्या रडारमध्ये. थांबू शकतोय का? थांबलाय. आणि फलंदाज इथे मात्र आपण पाहतोय लटकलाय, अडकलाय. महत्वाची विकेट मात्र भिळतीये. महत्वाचा विकेट मिळवताना आनंदोत्सव साजरा केला जातोय. एंड ऑफ दी 3rd ओव्हर. धाबा झाले त्या 30. 2 विकेटचं पतन. 1 चेंडू वेट करायचा होता बॅटर आकाश जुनगरेला, कारण 2 सामन्यांमध्ये 2 अर्धशतकं झळकावलीत. आता 11 चेंडू 23 धावसंख्येवरती बाद झालाय. हेही पाऊल अर्धशतकाकडे चाललं होतं, परंतु संयम नव्हता. मी नेहमी म्हणतो संयम खूप महत्वाचा आहे. एंड ऑफ दी 3rd ओव्हर. 30 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स. फर्स्ट बॅटिंग दुधीवाडी, ऑपोजिशन टीम जवळवाडी. थँक्यू सो मच. ओम यावेळेस पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं. स्पेअरलेगला भिरकावून दिलाय. राजेशच्या पहिल्या चेंडूला ठोकलाय तो षटकार. षटकाराची धावफलकावरती धाबा आल्या त्या मात्र आतापर्यंत सद्यस्थितीला आपण पाहतोय 36 धाबा, 36 रन, 3.1. 3.1 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. स्वागत केले राजेशचं पहिल्या चेंडूवरती षटकारानं. बक्षीस पात्र फेरीत दत्तकृपा आलेवाडी. मी मगाशी देखील 6व्यांदा मी अनाउन्समेंट करतोय. कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा आणि रामवाडी टीम कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेकमध्ये लगेचच नाणेफेक केली जाईल. पहिल्या चेंडूवरती षटकारानं स्वागत केले राजेशच्या. 36 धाबा, 2 विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय. जबरदस्त एफर्ट, जबरदस्त कामगिरी. उकडण्याचा प्रयत्न. एक सिंगल, 22ची सिंगल येते. पंचांनी हिरलं. 1 अंक इथे मात्र ऍड केला जाईल. धाबा झाले त्या 37, 37 रन्स. सकाळपासून केलेली मेहनत या मॅचमध्ये तुम्हाला फळ देणार आहे, कारण बक्षीस पात्र फेरीत दाखल होण्यासाठी ही मॅच आहे रणशिंग मैदानाच्या आतमध्ये. त्यामुळे हा सामना खूप इम्पॉर्टंट आहे, हे विसरून चालणार नाही आहे. आणि याच वेळेला या क्षणाला या मॅचमध्येच तुम्हाला जिंकावं लागेल, तेव्हा केलेली मेहनत तुमची फळाला येणार आहे.
पहिल्या बत्ती 6 नंतर सिंगल साईक रोटेट ओम सेकंड बत्ती यामुळेच फटका खेळतील. गॅपमध्ये चेंडू तर आहे, गॅप मोठा देखील आहे, प्रयत्न देखील जबरदस्त आहे, परंतु थांबू शकत नाहीयेत. आल्यात त्या धाबा 4 आणि धाबा झाल्यात त्या 41. 41 रन्स 7-11 वरती विजय आणि पहिल्या चेंडूवरती ओमनं चौकार खेचलाय. अगदी चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मॅच फिनिशर पहिल्यांदा बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण क्रिकेट असं क्षेत्र आहे, मिळालेल्या संधीचं सोनं करा. भारतीय संघाच्या संजू सॅमसनला संधी मिळाली आणि त्यानंतर त्याने आपलं खेळीनं केलं ते सोनं आणि अर्थातच चमकला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. जगभरात ज्याचा नावाचा डंका वाजू लागला म्हणजेच संजू सॅमसन. वर्ल्ड कप देखील जिंकता आला, अगदी सर्व रेकॉर्ड देखील तुटले गेले, प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा किताब देखील मिळवला. हे टेनिस बॉल क्रिकेटचं क्षेत्र आहे. क्षेत्र कोणतेही असो, मिळालेल्या संधीचं तुम्ही सोनं करा आणि जेव्हा संधी मिळते तेव्हा ती गमावता कामा नये. अति प्रयत्न करतोय मैदानाच्या आतमध्ये ओम. अगदी धाबा झाले ते धावफलकावरती तब्बल 41 धाबा 41 रन्स. तू बघितलं नाही. आक्रमण केले या चेंडूवरती, गरकन गिरकी चेंडू जाई भिरकी. 6 धावा आल्यात आणि 6 धाव्याने तब्बल या 6 धावा ऍड केल्या. धावा झाल्यात त्या 49 रन्स. आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये, फायटिंग स्कोर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू असेल. धावा झाल्यात त्या 49. रामवाडी टीमचा संगणक अवेलेबल आहे. दत्तकृपा आलेवाडी टीमचा संगणक या इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेक केली जाईल. यावेळेस आपण पाहतोय फटका आणखीन जबरदस्त येतोय. म्हटलं ना, हार्दिक पांड्या स्टाईल फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. धावा झाले त्या 55. 4 मध्ये 18 जमवल्या. जबरदस्त बॅटिंग. मैत्री ग्रुपचे सदस्य अमरदादा शेलार, स्वप्नीलजी हिरवे, पार्टे साहेब सगळ्यांना विनंती करतो मी चारही मान्यवरांना की आपण जावं टॉस बॉक्समध्ये आणि नेक्स्ट मॅचचं नाणेफेक आपल्या शुभ हस्ते करावं. दत्तकृपा आलेवाडी आणि त्याच जोडीला आपण पाहतोय रामवाडी यांच्यामधील लढत यानंतर पाहायला मिळेल. पहिलं सत्र संपन्न झालं. प्रथम फलंदाजी केली देवदेवाडी टीमनं आणि धावा जमवल्यात त्या 55. 56 धाब्यांचं लक्ष सेट केलंय ते जवळवाडीसाठी. पहिल्यांदा असं वाटलं जवळवाडीनं कंट्रोल आणलाय, परंतु देवदेवाडीच्या नंतर आलेल्या ओमनं अगदी आपली चोख कामगिरी केली आहे. हार्दिक पांड्या स्टाईल, खालच्या पळीला तिलक वर्मा स्टाईल म्हटलं तरी चालेल. अगदी चांगल्या पद्धतीचा खेळ दाखवला आणि त्या पद्धतीने या ठिकाणी पाहतो लिडिंग केली. नाणेफेक जिंकली आहे दत्तकृपा आलेवाडी अपोजिशनमध्ये. तर नक्कीच आपण पाहतोय सर्व मान्यवरांचा आपण सन्मान करतोय. मैत्री ग्रुपचे सदस्य, अगदी परिसरातील एक उमदं नेतृत्व अर्थातच अमरदादा शेलार यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय आयोजकांच्या वतीनं. मायाची जालर शाल सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचा करतोय शुभ सन्मान. आपण आपला अनमोल वेळ खर्च केलात आमच्या या आयोजकांच्या विनंतीला मान देऊन आपल्या स्पर्धेला भेट दिलीत त्याबद्दल आपलं मनपूर्वक स्वागत. मायाची जालर शाल सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आम्ही त्यांचा करतोय सन्मान. आम्ही येतो व्यासपीठावरती कॅमेरामॅन सोबत आमच्या ओमसाई टेनिस लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय. तदनंतर पुढील सन्मान या ठिकाणी आपण करतोय स्वप्नीलजी हिरवे साहेबांचा आपण करूया सन्मान. त्यांचा करतोय आपण शुभ सन्मान. तदनंतर पुढील सन्मान स्वप्नीलजी हिरवे साहेबांच्या ठिकाणी सन्मान होतोय. मायाची जालर शाल सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांना करतोय सन्मानित आपल्या या आयोजनामध्ये.
त्यानंतर पुढील सन्मान पार्टे साहेबांचा आपण करतोय सन्मान. त्यांना विनंती करतो आपण आपला सन्मान स्वीकारावा. मायेचे जालर शाल सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचा करतोय यथोचित असा शुभ सन्मान. मैत्री ग्रुप अर्थातच मैत्रीच्या नात्यातून मैत्रीपूर्व विणलेलं जाळं आणि त्या जाळ्याच्या माध्यमातून निर्माण झालेलं एक संघर्षमय वातावरणातून अगदी चांगल्या हाय लेवलपर्यंत ज्या ग्रुपनं आपल्या मेहनतीनं नाव कमावलंय, नावलौकिक प्राप्त केलंय नवी मुंबई अर्थातच महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या ग्रुपची सध्या चर्चा व्हायरल आहे, चर्चा होते असा ग्रुप अर्थातच मैत्री ग्रुप आणि त्यांचे सर्व हे शिलेदार आज आपल्या व्यासपीठावरती आणि आपण त्यांचा करतोय सन्मान. तदनंतर कविराज परामणे साहेबांचा देखील आम्ही करतोय शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती. हे सगळे मैत्री ग्रुपचे मेंबर्स आपण पाहतोय. मैत्री ग्रुप ठिकाणी विखुरलं गेलेलं जाळं आणि या सगळ्यांच्या माध्यमातून मैत्रीच्या नात्यातून मैत्रीचे संबंध जोपासण्याचं काम खऱ्या अर्थानं केलं जातं आणि तो ग्रुप म्हणजे अर्थातच मैत्री ग्रुप आणि त्यांच्या सर्व शिलेदारांच्या सदस्यांच्या ठिकाणी होतोय सन्मान. चला बोलूया मैदानाच्या आतमध्ये जिथे लढत सुरू आहे बक्षीस पात्र फेरीत दाखल होण्यासाठी. जवळवाडी दिवदेवाडी पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय. पहिल्या चेंडूवरती आल्या त्या धावा 4. अगदी आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. दिवदेवाडी टीम आणि अपोजिशन मध्ये आपण पाहतोय जवळवाडी. सेकंड वरती बॅटर मनोज नॉन सेकंड वरती राजेश सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. चांगलं क्रिकेट मैदानामध्ये विस्फोटक बॅटिंग देखील पाहायला मिळते. चर्चेत राहिले स्पर्धा भैरवनाथ चषक आपण पाहतोय. भौगोलिक कुडाळ आयोजित ही स्पर्धा भैरवनाथ चषक. बॅटची लिडिंग आहे, नशिबाची साथ लाभली आहे. अगदी एक सिंगल दुसरीचा प्रयत्न आणि आल्यात त्या 4 धाबा. 360 मैदानाचं हेच खासियत आहे. आपण पाहिलं 77 धाबा देखील या मैदानावरती चेस झाल्यात. गवडी संघाच्या विरोधामध्ये जवळवाडी टीमनं 77 धाबा जमवल्या. आता 4 षटकांमध्ये 55 धाबा जमवायचे आहेत. पहिलं षटक हाताळतोय ओम आणि मनोज मात्र 2 चेंडूमध्ये 8 धावसंख्येवरती खेळतायत. बॅक टू बॅक 2 चौकार देखील लगावलेत. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल चेंडूला उंची, विकेट किपर येईल जेल खाली. कॅच ड्रॉप होतीये. एक सिंगल दुसरीचा प्रयत्न, दुसरी देखील धाव आपल्याला पाहायला मिळते. 2 धाबाल्या 2 धाब्याने धाबा झाल्या त्या 10 धाबा. 10 रन 0.3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय आतापर्यंत आणि आतापर्यंत 2-4-1-2 अर्थातच 10 धावसंख्येवरती प्रथम बॅटिंग करणाऱ्या अपोजिशन टीम दिवदेवाडी टीमला उत्तर देताना जवळवाडी टीम 10 या अंकावरती. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट. यावेळेस आणखीन एक विकेट मिळतीये. आता कुठेतरी संघर्ष करत होते आणि तेवढ्यामध्ये ब्रेक थ्रू मिळवून दिला ओमनं आणि पहिल्या विकेटचं पतन इथे पाहायला मिळते. तुमच्या बॅटिंग करण्याच्या स्टाईलवरती 2-4-1-2 आणि 10 धाबा आल्या होत्या. तुमचं पाऊल पहिलं बरोबर यशस्वीरित्या तुम्ही खेळला होतात, परंतु अतिघाई नेहमी संकटात नाही असं म्हटलं जातं आणि आलेलं लालच मोह आवरता आलेलं नाही फलंदाजाला आणि टाकलेली विकेट जम्याची बाजू राहिला तर दिवदेवाडी टीमला मिळालेलं हे यश नक्कीच सामन्याला धोका निर्माण करू शकतं जवळवाडीसाठी. नेक्स्ट बॉल जास्त वेळ दौडू नका प्लीज. आणखीन एक आपला गट पूर्ण कंप्लीट करायचा आहे. उद्या अंतिम दिवस म्हणजे काल्याचा दिवस देखील म्हटला जाईल. उद्या महा अंतिम मुकाबला देखील आपल्याला पाहायला मिळेल यात नो डाऊट. नेक्स्ट बॉल हाफ ट्रॅक चेंडू, चेंडूला बाउन्स मिळतोय. अगदी आपण पाहतोय डॉट चेंडू पाहायला मिळतोय. विकेट नंतर डबल माइंड आपण पाहतोय. निलेश मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडू. आणि बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, बॅटमध्ये परफेक्ट कॉन्टॅक्ट आलाय. याही चेंडूवरती येतील 6 धाबा. 6 धाब्याने धाबा झाले त्या धावफलकावरती. अगदी आपण जर पाहिलं तर 16 धाबा 16 रन्स
मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त कामगिरी, जबरदस्त एफर्ट. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 16 धाबा, 1 विकेटचं पतन मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज षटक क्रमांक 2 साठी आकाश जुनगरे. आक्रमण करण्याचा प्रयत्न, चेंडूला उंची, क्षेत्ररक्षक आहे का पाहायचे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. आणि आलाय तो चौकार, मिसफील्ड झाली आहे आणि 4 अंकाने धावा झाले त्या 20 रन्स आपण पाहतोय. 1 विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. रन्स. बीस धाबा. आता मात्र आपण पाहतोय या चेंडूवरती देखील फटका खेळलाय आणि आल्यात त्या 6 धाबा. बॅटिंग करतोय राजेश. धाबा झाले त्या 26. जवळवाडी टीम आक्रमण केलंय. घुटना टेक फटका खेळलाय. परफेक्ट कॉन्टॅक्ट आलाय का पाहायचंय, परंतु तिथे मात्र धाबा आले ते 4 आणि धाबा झाले ते 30. बघा मॅच कशी ट्विस्ट आहे. मॅचला आयोजकांचा वेळही वाचवण्याचा प्रयत्न होतोय फलंदाजाकडून. विस्फोटक बॅटिंग देखील होतीये. अगदी धाबा झाले ते 30. 1 विकेटचं पतन आपण पाहतोय. 15 चेंडू 26 वरती मॅच आणून ठेवली आहे. असं वाटलं होतं मॅच मध्ये फाईट होईल, परंतु याचा अंदाज लावायचा होता दिवदेवाडी टीमला, कारण या जवळवाडी टीमनं गवडीच्या विरोधामध्ये 77 धावा चेस केल्यात. त्यामुळे तुम्ही अभ्यास घ्यायचा असतो. जेव्हा पहिली मॅच अपोजिशनच्या टीमची सुरू असते तेव्हा त्याच्यामध्ये कोणता फलंदाज कुठे खेळतोय, त्याची कमजोरी काय, या गोष्टी करायच्या. भारताचा राहुल द्रविड नेहमी जेव्हा खेळायचा तेव्हा आपले भारतीय संघातील खेळाडू आणि ज्युनियर खेळाडूंची चर्चा करत असताना त्याचा नेहमी सल्ला असायचा कि अपना मुकाबला होने के बाद, मुकाबला जिसके साथ इनमें से जीतने वाले के बाद होने वाला है उनके ऊपर ध्यान दो. आणि त्याच्यातील कमजोऱ्या ओळखून नंतर स्ट्रॅटेजी रणनीती आखायची असते. परंतु इथे मात्र तशी परिस्थिती नाही आहे. फटका चांगला देखील येतोय पुन्हा एकदा. यावेळी देखील कॅच ड्रॉप होतीये. सिंगल. किती धाबा येतील पाहायचे. 1 सिंगल आणि सिंगलच्या माध्यमातून धाबा झालेत त्या 35 रन्स. 35 धाबा, 1 विकेटचं पतन. आकाश याच्या वरती 19 धाबा आल्यात आतापर्यंत. 8 टाका चेंडूला फक्त गलीमध्ये पुश केलाय. क्षेत्ररक्षक जाईल. 7 क्रमांकाच्या जर्सीचा चेंडू रफ्तारीने निघून जातोय की काय, आणि आल्यात त्या 4 धाबा. चौकारण धाबा झालेत ते मात्र 39 धाबा, म्हणजे 2 षटकाच्या अंती अगदी जबरदस्त खेळ. आता ते 12 चेंडू आतापर्यंत चेंडू झालेत. 39 धाबा झालेत. 1 विकेटचं पतन. पाणी पाठवायचे आयोजन कमिटी. आता मात्र 12 चेंडू आणि 17 धावेंची मॅच. असं वाटलं होतं दिवदेवाडी टीमला सामना एक आधी जिंकतोय की काय, परंतु जवळवाडीचं मी कौतुक करेन ज्या पद्धतीनं बॅटिंग केली आहे. सहसा मी कौतुक करेन. 5 चेंडू 19 राजेशचं, 3 चेंडू 10 धावा निलेशचं, आणि पहिल्यांदा बॅटिंग करून गेलेल्या मनोजचं, त्यानेही 4 चेंडूमध्ये 10. म्हणजे आपण भारतीय संघाचा जो अंतिम सामना पाहिला न्यूझीलंडच्या विरोधामध्ये, संजू सॅमसन खेळला, अभिषेक शर्मा खेळला, तिलक वर्मा खेळला, हार्दिक पांड्या देखील खेळला. येणाऱ्या प्रत्येकानं हिटिंग करत गेल्यामुळेच 250चा पारडं गाठलं गेलं किंवा संपन्न करता आलं प्रथम बॅटिंग करताना. इथे मात्र थोडंसं चित्र वेगळं आहे. जवळवाडी लक्ष्याचा पाठलाग करताना त्याच फॉर्मॅटमध्ये खेळताना पाहतोय. 4 मध्ये 10 खेळला मनोज. पहिलं पाऊल विजयाचं टाकलं.
विकेट गमावली, काही हरकत नाहीये. शॉर्ट चेंडूंमध्ये पाऊल उचललं. राजेशनं 3 चेंडू खेळतोय, एक षटकार, एक चौकार, एक सिंगल. 11 वरती निलेश 2 चेंडू, षटकार, चौकार. 10 वरती फुल टॉस आणि चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. स्क्वेअर लेगला आलाय तो षटकार आणि धावा झाले त्या 45. मित्रांनो, आता 12-17चं समीकरण होतं. मॅच सोडले असं वाटू लागलंय दुधीवाडी संघानं. ज्या पद्धतीने गोलंदाजी होते, धावा झाले ते धावफलकावरती 45 रन्स. 2.1 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. अगदी आपण पाहतोय आता 11 चेंडू 11. कंट्रोलमध्ये ठेवण्याची वेळ जिथपर्यंत असते तेव्हाच तुम्हाला कंट्रोल करता येतं. कंट्रोलच्या बाहेर गेलं. 11 चेंडू आणि 11 धाब्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस अगदी बॉडी बॅलन्स करत असताना फाटका खेळतोय. कव्हर रिजनला आपण पाहतोय, डीप कव्हरला आल्यात त्या 4 आणि धावा झाल्यात त्या 49 रन्स. 49 धाबा. पूर्णतः मॅचवरती कंट्रोल निर्माण केलंय. अगदी जबरदस्त फटकेबाजी केली आहे आणि चांगल्या पद्धतीचा खेळ देखील आपण पाहतोय. यानंतरची मॅच असेल दत्तकृपा आलेवाडी आणि रामवाडी. ज्या टीमची फिल्डिंग असेल, मॅच संपेल अर्ध्या मिनिटामध्ये मैदानात जायचं आहे. यावेळेस आपण पाहतोय डॉट चेंडू, 7 धाबा 9 चेंडू. फलंदाज राजेश खेळतोय 8 चेंडू 29. 3 चेंडू 10 वरती निलेश. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट. ओहो, यावेळेस पंच केलाय पॉइंटला. डीप पॉइंट कडून गलीकडे टर्न झालाय आणि चेंडू वरती येतील त्या धाबा 4. आलाय तो चौकार. धावा झाले ते मात्र 53. आता मात्र जिंकण्यासाठी गरज आहे ती मात्र 3 धाब्यांची आवश्यकता. 3 रन्स फ्रॉम 8 बॉल्स. रिमेनिंग 8 बॉल्स नीड्स 3 रन्स. 3 धाब्यांची गरज. ओमसाई MTC live.in च्या माध्यमातून आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल. चेंडूला उंची बॅट, लिडिंग एज. याही वेळी संधी आली. कॅच होते का पाहायचंय. कॅच मात्र होईल, उशिरा का होईना परंतु जेल टिपलाय. कारण सोडलेल्या कॅचेस तुम्हाला पराभवाकडे घेऊन जात असतात. आता चेंडू शिल्लक असतील 7 आणि जिंकण्यासाठी गरज आहे 3 धाब्यांची. चला न्यू बॅटर लवकर येऊ द्या प्लीज. तीन धाब्यांची गरज. 7 चेंडू. आणखीन एक संधी लाभते, पाहायचे काय होतंय. एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी देखील धाव कंप्लीट होते. तिसरीचा प्रयत्न आणि सामना फिनिश केलाय. अगदी सामना जिंकलाय. 1 षटक राखत असताना धाबा चेस केल्या 56. राजेश 10 चेंडू 33 खेळलात. आपण या मॅन ऑफ द मॅचचं टायटल आपल्याला दिलं जाईल. दत्तकृपा आलेवाडी अर्ध्या मिनिटात मैदानात दाखवलं. आम्ही पहिल्यांदा सूचना केली आहे, उरलेल्या अर्ध्या मिनिटामध्ये फिल्डिंग लावायची. 1 मिनिटाचा आपल्याला अवधी असेल आणि सलामी जोडी लगेचच रामवाडी संघ आपण येऊ द्या. आणि दोन्ही संघांचा 12वा प्रतिनिधी हा पहिला चेंडू पडण्या अगोदर आमच्या कॉम्बॉक्स मध्ये हवाय.